शेतकऱ्यांच्या कर्जासाठी फडणवीसांचे बँकांना आदेश। शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नका। 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना दिलासा। यंदाच्या खरीपावर अल निनोचं संकट। यंदा सरासरी 88% पाऊस पडण्याचा अंदाज। मराठवाडा, पश्चिम विदर्भासह प्रत्येक जिल्ह्याला नियोजन करण्याच्या सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांचे बैठकीत निर्देश। साठेबाजीमुळे ग्रामीण भागात इंधन तुटवडा। नियमित वापरामध्ये 20 ते 25% वाढ। डिझेल तुटवड्याबाबत ग्रामीण भागामध्ये नियोजन करण्याच्या सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। बुलडाण्यामध्ये पेट्रोल पंप सुरू होताच नागरिकांची तोबा गर्दी। इंधन खरेदी करण्यासाठी कॅन घेऊन लोक धावले। लोणार तालुक्यामधील व्हिडिओ व्हायरल। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा। जळगाव, नांदेड, वाशिम, परभणीमध्ये इंधन तुटवडा। मराठवाड्यामधील शेतकरी डिझेलसाठी नांदगावात कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या पंपावर रांगा। पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्धता सुनिश्चित करण्याचे प्रयत्न। ग्राहकांनी वाहनांमध्ये गरजेनुसार इंधन भरावं। इंडियन ऑइलचं आवाहन। सरन्यायाधीशांच्या टीकेनंतर समाज माध्यमांवर बेरोजगार तरुणांच्या कोक्रोच जनता पार्टीची चळवळ। व्यवस्थेच्या विरोधामधला राग, बेरोजगारी, पेपरफुटी, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांना संतप्त तरुणांकडून सोशल मीडियामध्ये आवाज। कोक्रोच जनता पार्टीचं अकाउंट ट्विटरवर बॅन, तर इन्स्टाग्रामवर अवघ्या 6 दिवसात 15 मिलियनहून अधिक फॉलोअर्स। भाजपापेक्षा कोक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स अधिक। मराठी तरुणाची मोहीम देशभरात व्हायरल। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना वाघोली पोलिसांकडून अटक। वारकरी संप्रदायावरील वक्तव्य भोवलं। अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द होताच पोलिसांची कारवाई। माझ्यावर अन्याय, माझी अटक बेकायदेशीर। पोलिसांच्या कारवाईवर विकास लवांडेंची प्रतिक्रिया। तर लवांडेंच्या अटकेचा सुप्रिया सुळे, रोहित पवारांकडून निषेध। सूड भावनेतून अटक केल्याचा आरोप। राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्याने बसणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरेंची काल बैठक। पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर बैठकीमध्ये चर्चा। मी मागच्या मार्गाने नाही तर 2 वेळा निवडून आलोय। सुनील तटकरेंच्या बोलण्याचा रोख पार्थ पवारांकडे असल्याच्या चर्चा। निवडणूक आयोगाला दुरुस्त पत्र पाठवणार, तटकरेंची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलबेल नाही। राष्ट्रवादीमधील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात। मंत्री संजय शिरसाट यांचा दावा, तर शिरसाटांच्या बोलण्यामध्ये तथ्य नाही। उमेश पाटलांनी शिरसाट यांचा दावा फेटाळला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चा। राष्ट्रवादीकडून पुणे, रायगड, रत्नागिरीच्या जागेवर दावा। विधान परिषद लढण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी। मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उद्या मातोश्री